हा शक्तीपीठ महामार्ग कुठल्याही दृष्टिकोनातून विचार केला तर पूर्णपणे अव्यवहार्य आहे, न पटणारा आहे आणि महाराष्ट्राच्या एकूणच अर्थकारणावर आर्थिक बोजा टाकणारा असा आहे। आधीच महाराष्ट्र सरकारची आत्ताची स्थिती अतिशय वाईट आहे। शिवाजीराव पाटलांनी चंदगड आजरा गडहिंग्लजमध्ये शक्तीपीठ महामार्ग घेऊन जाण्याची भाषा करण्यापेक्षा विधानसभेचं अधिवेशन चालू आहे। या 3 तालुक्यातल्या ठेकेदाराने जे कामं केलेले आहेत त्यांचे पैसे वसूल व्हावे त्यासाठी आंदोलन करावं, विधानसभेत आवाज होतो बाबा, किमान त्याची टक्केवारी तरी वसूल होईल। अव्यवहारी मी यासाठी म्हटलं, तुम्ही नुकतंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक माहिती प्रसारित केली, त्यांचा एक रस्ता चालू होणार आहे। पुण्यापासून बेंगलोरला जाणारा ग्रीनफील्ड हायवे 8 पदरी रस्ता आहे, 700 किलोमीटर लांबीचा आहे आणि हा रस्ता ते मला वाटतं की 50,000 कोटीमध्ये पूर्ण करणार आहे। म्हणजे साधारणपणे 8 पदरी रस्ता 50,000 कोटीमध्ये 700 किलोमीटर लांब होतो, म्हणजे साधारणपणे 1 किलोमीटरला 71 कोटी रुपये खर्च आला। आणि शक्तीपीठ महामार्ग हा 802 किलोमीटर लांबीचा आहे, 86,300 कोटी रुपये खर्च येणार आहेत, म्हणजे याचा खर्च आला 1 किलोमीटरला 107 कोटी 30 लाख। आणि हा 6 पदरी आहे, तो 8 पदरी आहे। हा रस्ता प्रामाणिकपणाने करायचा झाला तर तो 32 ते 35,000 कोटीमध्ये पूर्ण झाला असता, तो आज 86,000 कोटी रुपयाला आता दाखवतायत। पूर्ण होईपर्यंत तो 1.5 लाख कोटीपर्यंत जाणार आहे, हेही मला माहिती आहे। समृद्धी महामार्ग 65,000 कोटीमध्ये होणार होता, 85,000 कोटी खर्च आले तर अजून तो पूर्ण झालेला नाही आणि त्यामुळं त्याच्यावर जाणार आहे। आता 1 लाख कोटीच्या वर गेला आणि हे स्वतः अजितदादांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे। आणि मग मला सांगा की या शक्तीपीठ महामार्गातून शक्ती कुणाला मिळणार आहे याचा विचार करा। हे आपल्या विकासासाठी नाही आहे, हे आपल्यासाठी नाही आहे। यातून 50,000 कोटी रुपये कुणाला तरी काढायचे आहेत आणि त्यातला आपल्याला काही हिस्सा मिळेल का? आणि मिळाला तर आपल्या मतदारसंघातून मिळेल, म्हणून शिवाजीराव एवढे धडपडतात हे लक्षात घ्या। काही नाही, मुख्यमंत्र्याला खुश करायचं, त्या निमित्तानं अजून काही मिळतं का बघायचं, एवढं दुसरं काही उद्योग नाही। या रस्त्याच्या माध्यमातून ठेकेदारांना पोचून त्यातले पैसे काढायचा हाच उद्योग आहे आणि त्याला तुम्ही आम्ही बळी पडता कामा नये आणि म्हणून ताकदीने विरोध केला पाहिजे। त्या समृद्धी महामार्गाच्या शेजारी जाऊन एकदा बघा, 3 वर्ष झालं महामार्ग पूर्ण होऊन एक चहाची टपरी नाही वाजून, कारण धंदा होत नाही तर कशाला कोण टपरी काढेल? त्यामुळं रोजगार वाढणार आहे किंवा फायदा होणार आहे हे काही नाही। गडचिरोलीमध्ये 900 हेक्टर म्हणजे 2,000 एकरापेक्षा जास्त जंगल तोडून अदानीने तिथे खाण काढलेली आहे आणि वास्को द गामाला अदानीचं एक पोर्ट आहे, हे बंदर आहे आणि त्या बंदरातून त्या खाणीतला सगळा माल त्याला एक्सपोर्ट करायचा आहे आणि त्यासाठी हा साधा पडून रस्ता करायचा चालू आहे। त्यासाठी तुम्ही आणि मी काय बळी पडायचं याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे।